गुन्हेगारीचा बालेकिल्ला म्हणजे आमचा राजकिल्ला। पण आता जर कोणी गुन्हेगारीमध्ये जात असेल किंवा गुन्हेगारीत आढळेल तर त्याला आम्ही सोडणार नाही। कायद्याचा बालेकिल्ला, किल्ला कायद्याचा बालेकिल्ला, जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। निश्चितपणे मी स्वतः सीपींना पूर्ण मोकळीक दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे। कोणी कुठल्याही पक्षाचा असो, भारतीय जनता पक्षाचा असो, महायुतीचा असो की उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अन्य पक्षाचा असो, कोणालाही या ठिकाणी स्पेअर करू नका अशा प्रकारे त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही गुन्हेगारी आहे आणि विशेषतः गुन्हेगारीमध्ये गुन्हेगारी करत असताना काही लोक त्याला जो राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात, तर अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढायचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणाचा काही पास्ट असो, पण आता जर कोणी गुन्हेगारीमध्ये जात असेल किंवा गुन्हेगारीत आढळेल तर त्याला आम्ही सोडणार नाही। दिनांक 25/9/25 रोजी ही गोळीबाराची घटना घडली होती। या घटनेच्या अनुषंगानं BNS 275/25 BNS 109 म्हणजे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामध्ये आतापर्यंत एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली होती। आज नव्यानं 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। हे तिघही प्रमुख आरोपी आहेत। यामधला सर्वात मुख्य म्हणजे अजय दिलीप बागुल हा मुख्य आरोपी आहे, याला आज अटक केलेला आहे। याचे 2 जोडीदार जे आहेत त्यातला एक बाब्या उर्फ सचिन सुखलाल कमावत याला अटक केलेली आहे आणि तिसरा म्हणजे पप्या उर्फ दिलीप जाधव याला देखील आज अटक केलेली आहे। या घटनेमध्ये आतापर्यंत एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। त्याविषयी आणखी तपास सुरू आहे, त्यात नक्कीच डेव्हलपमेंट होईल।